नमस्कार मित्रांनो. तुम्ही किंवा तुमचं पाल्य 9वी पासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेत आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण बघा, प्रधानमंत्री यशस्वी योजना याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की या योजना म्हणजेच ही जी स्कॉलरशिप आहे, याची पात्रता काय असणार आहे? यासाठी डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत? आणि ही तुमच्यासाठी लागू होते का? हे तुम्हाला या व्हिडिओच्याद्वारे समजणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये देखील तुम्हाला ज्या शंका असतील त्या तुम्ही विचारू शकता. आपण हा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो. मी सुशांत तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पुन्हा एकदा. तर प्रधानमंत्री यशस्वी योजना म्हणजेच पी-एम यशस्वी योजना ही जी योजना आहे, ती त्याचा लाँग फॉर्म असा आहे, की प्रधानमंत्री यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया. ही जी योजना आहे, ते मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट या मंत्रालयाद्वारे काय केली जाते? दिली जाते. म्हणजेच ही स्कॉलरशिप या मंत्रालयाच्याद्वारे तुम्हाला देण्यात येईल. बघा याचा मेन उद्देश काय असणार आहे? तर सरकारच्या या मंत्रालयाद्वारे राबवली जाणारी ही अतिशय महत्त्वाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती आहे. या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर ओ-बी-सी, ई-बी-सी म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि विमुक्त भटक्या आणि अर्धभटक्या जमाती म्हणजे डी-एन-टी या प्रवर्गातील गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळवून देणे हा आहे. तर बघा याचा मेन उद्देश तोच आहे, की तुमचं कोणत्याही आर्थिक अडचणीमुळे शिक्षण राहू नये आणि तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार शिक्षण संस्थांमध्ये शिकण्याची संधी मिळावी, हा यामागचा काय आहे? उद्देश असणार आहे. तर या शिष्यवृत्तीचे स्वरूप कसं असणार आहे बघा किंवा कुणाला किती मदत दिली जाते हे आपण थोडक्यात पाहूया. तर पहिल्यांदा जे प्री मॅट्रिक स्कॉलरशिप आहे म्हणजे इयत्ता 9वी आणि 10वी पण शासकीय शाळा जी आहे त्यासाठी किती आहे? 4,000 प्रतिवर्ष तुम्हाला मिळण्यात येईल. त्याच्यानंतर इयत्ता 9वी आणि 10वी जी नामांकित शाळा असेल किंवा नॉमिनेटेड स्कूल असेल त्यासाठी 75,000 पर्यंत प्रतिवर्ष तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळू शकते बघा. त्याच्याचबरोबर 11वी आणि 12वी ही देखील जर कॉलेजमध्ये तुम्ही शिकत आहात एखाद्या नामांकित शाळेत, तर तुम्हाला 1,25,000 प्रतिवर्षपर्यंत ही स्कॉलरशिप तुम्हाला मिळेल. त्यानंतर तुम्ही जर डिप्लोमाला घेतला किंवा पदवीला घेतला, तर तुम्हाला 5 ते 20,000 प्रतिवर्ष मिळू शकते. तसंच बघा जे टॉप क्लास कॉलेज एज्युकेशन आहेत, म्हणजेच ज्या संस्था आहेत जसं की IIT, IIM, NIT, एम्स यासारख्या ज्या संस्था आहेत, या सर्वांसाठी तुमचं पूर्ण शैक्षणिक शुल्क अधिक तुम्हाला हॉस्टेलचा खर्च प्लस तुम्हाला लॅपटॉप किंवा संगणकासाठी एक रकमी मदत केली जाते 45,000 पर्यंतची. म्हणजे बघा इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला गव्हर्नमेंट काय करतं? मदत करतं. पण बऱ्याच वेळेस ह्या योजना आपल्याला माहीत नसतात आणि आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. तर बघा ही जी आहे ती डी-बी-टी स्वरूपात म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे. तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाते. त्याच्यानंतर या शिष्यवृत्तीपैकी 30% जागा ज्या आहेत त्या मुलींसाठी दरवेळेस राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत दरवेळेप्रमाणे. त्यानंतर बघा ह्याची एलिजिबिलिटी काय असणार हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. तर अर्जदार विद्यार्थी हा ओ-बी-सी म्हणजेच इतर मागासवर्ग, ई-बी-सी म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि डी-एन-टी म्हणजेच विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या जमाती या प्रवर्गातीलच हवा आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे उत्पन्न मर्यादा किती असणार आहे? तर वार्षिक कौटुंबिक उत्पन्न किती पाहिजे? 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. म्हणजेच 2.5 लाखाच्या खाली तुमचं वार्षिक उत्पन्न हवं आहे. त्यानंतर तो भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे आणि शैक्षणिक संस्था कुठल्याही मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयात नियमित शिक्षण घेणारा असला पाहिजे. त्यानंतर बघा यासाठी डॉक्युमेंट कोणती आवश्यक आहेत? तर अर्ज भरताना खालील डॉक्युमेंटची आवश्यकता भासते बघा, की पहिलं म्हणजे कुठलं आहे? एक तर आधार कार्ड आहे. त्याच्यानंतर जातीचा दाखला, त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र लागतं तुम्हाला. तहसीलदारांचा दाखला लागेल हा उत्पन्नाचा. त्यानंतर तुम्हाला रहिवाशी दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट. नंतर मार्कशीट लागेल मागील वर्षाची. त्यानंतर बँक पासबुक प्रत लागेल. IFC कोड त्यामध्ये स्पष्ट दिसणं गरजेचं आहे. तुम्ही याची काळजी घ्या. त्यानंतर शाळा कॉलेजचे प्रवेशपत्र किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र या दोन्हीपैकी एक कोणतंही चालेल. तसंच तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो आणि तुमची स्वाक्षरी लागेल. जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र देखील सादर करावं लागेल.
तर याची अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे बघा, आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने ही हा फॉर्म भरावा लागेल. की कसं आहे, ऑनलाईन पद्धतीनेच हा फॉर्म तुम्हाला भरावा लागेल. नंतर तुम्ही पहिल्यांदा नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल वरती जा. त्यानंतर ही वेबसाईट आहे, अधिकृत संकेतस्थळ आहे त्याचं, त्याला भेट द्या. त्यानंतर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि विद्यार्थ्यांची नोंदणी करा. यामध्ये तुमचं जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल व आधार कार्ड जे काही असेल माहिती ती तुम्ही अचूक रीतीनं भरा. त्यानंतर तुमचं लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड तुमच्या पासवर्ड वापरून तुमच्या पोर्टलवर तुम्हाला लॉग इन करावं लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंट याच्या अंतर्गत PM यशस्वी स्कीम ही योजना तुम्हाला त्यामध्ये निवडावी लागेल. त्यानंतर तुमची योग्य माहिती भरा, सर्व काही जे विचारलं असेल आणि जे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत मगाशी आपण बघितलं ते तुम्ही काय करा, त्यामध्ये अपलोड करा आणि शेवटी तुमचा अर्ज सबमिट करा. आणि एक लक्षात ठेवा, या अर्जाची प्रिंट मात्र तुमच्याकडे नक्कीच असून दे बघा. आणि एक गोष्ट लक्षात असू दे की अर्ज सबमिट केल्यानंतर संबंधित शाळा, महाविद्यालय किंवा जो जिल्हा नोडल अधिकारी असतो त्यावरून अर्जाची ऑनलाईन व्हेरिफिकेशन केले जातं. तर ही एक खूप महत्त्वाची स्कॉलरशिप आहे, खूप इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे की जी प्रत्येक पालकाला माहीत असणं गरजेचं आहे, ज्याचं पाल्य 9वी ते 12वीमध्ये शिकत आहे, ग्रॅज्युएशनला शिकत आहे. बऱ्याच वेळेस आपल्याकडे ह्या योजना पोचत नाहीत आणि त्यामुळे लोकांना त्याचा लाभ काय होतो, मिळत नसतो. आणि म्हणून हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा मित्रांनो. शेवटपर्यंत थांबल्याबद्दल धन्यवाद.